स्टार्ट. हो ग, ते म्हणजे गोड बाळ. आणि आता तुम्ही पाहिला असेल सकाळचे 6:45 झालेत आणि आता इथे पोपट यायला सुरुवात झालेली आहे. तर आल्या आल्या तर त्यांना पहिलं ते आवाजच देतात, मोठ्या मोठ्याने ओरडतात आणि सांगतात की आमच्यासाठी खाऊ ठेव. तर मी त्यांच्यासाठी आज सूर्यफुलाच्या बिया आपल्या फिडरमध्ये ठेवलेल्या आहेत. ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे पुढे. आणि ते सूर्यफुलाच्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला सांगलीवरून आल्यात आणि इतके प्रेमळ लोक असतात पहा. किती महिने माझ्याकडे सूर्यफुलाच्या बिया नव्हत्या. मला खरंच खूप वाईट वाटत होतं, कारण आमच्या जवळपास कुठे मिळत नाहीत आणि त्यामुळे मी मार्केटमधून आणते. मी जसं की म्हटलं होते तुम्हाला 5 ते 10 किलो मी त्यांच्यासाठी घेऊन येत असते ना पोपटांसाठी. पण चला, कुठून नाही कुठंतरी परमेश्वर कशी सोय करतो पहा. आणि सूर्यफुलाच्या छान बिया आणल्या. तर आता मी ते दाखवणार आहे पुढे तुम्हाला. पण मी त्याआधी सांगणार आहे की ह्या पक्ष्यांसाठी ना पाणी भरून ठेवायला अजिबात विसरायचं नाहीये, कारण खूप कडक उन्हाळा आहे पहा. आपण जर बाहेर गेलो तर आपण एखादी विकतची बॉटल घेऊन पाणी पिऊ शकतो, पण हे जे बिचारे पक्षी आहेत त्यांना जर तहान लागली तर त्यांना बोलता येत नाही. त्याकरता पहिली पाण्याची सोय पक्ष्यांसाठी करा. टेरेसवर असून दे, बाल्कनीत असून दे, प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवा, कोणत्याही भांड्यात ठेवा, पण पाणी पक्ष्यांसाठी जरूर ठेवा. तहानलेले पक्षी असतात ते. आणि आता तुम्हाला सांगू का, आमच्या तर सोसायटीच्या बाहेर सुद्धा बऱ्याच सोसायट्या हे जे कुत्रे वगैरे असतात ना, तर त्यांच्यासाठी पशु पक्षी कावळे काय ह्यांच्यासाठी ना एवढं पाणी भरून ठेवलेलं असतं. तर पहा, म्हणजे असं काय नाहीये, खूप लोक असे असतात की ज्यांना एक जाणीव असते की कुठेतरी ह्या पक्ष्यांसाठी किंवा ह्या प्राण्यांसाठी थोडंसं पाणी भरून ठेवणं, हीच आपण दया केली पाहिजे ह्या जीवांवर. आणि आता तुम्हाला सांगितलं की सूर्यफुलाच्या ज्या बिया आहेत त्या अशा मोठे मोठे फुलं होती. तर मी हे पहिल्यांदाच पाहिलेलं, कारण मार्केटमधून मी असे कधी आपण लूज आणतो त्यामुळे मला काही आयडिया नव्हती. पण मग ते घरी आल्यानंतर आम्ही ते सगळ्या काढून घेतला बिया छान अशा. आणि आता म्हटलं की आपल्याकडे जे पोपट येतात त्यांना आवडत आहेत, तर आल्या आल्या असं खूप उत्साह होता त्यांना खाऊ घालायचा. शिवाय ह्या शेतातल्या होत्या त्यामुळे खूप तो वेगळा आनंद. तर काय केलं, पहिले सूर्यफुलाच्या बिया आम्ही फिडरमध्ये भरून ठेवल्या. आणि मी तुम्हाला ना आता दाखवणार आहे की या पक्ष्यांसोबत आहे ना आम्ही थोड्याशा गप्पा ज्या कशा मारते ना त्या पण मी दाखवणार आहे, कारण एका हातात जसा मोबाईल असतो मी तुम्हाला म्हटलं होतं. तर चला आता सुरुवात करते मी. आणि पहा किती ओरडते पण मी ह्यांना, आणि तेवढंच प्रेम लावते. हात सोड, लवकर हात सोड. हात सोड, भाजी आहे गॅसवर. लाड हो. चला हात सोड. भाजी ठेवली ना बेटा मी गॅसवर सकाळी सकाळी. चला चला चला, सोड हात लवकर, चल. ओरडू का मग मी तुला? ओरडू का तुला? हात सोडतेस का तू? चल, मी ऐकणार नाही तुझं. चल सोड. ऐकतच नाही अजिबात. खाऊ कोण खाणार आहे बाळा? माझ्या श्यामा, मी तुझ्यासाठी काय आणलंय? ओ, गरम गरम पोळी. धर धर, देणारे देणारे. ओ ग माझं बाळ. चला. ए थांब, तुला शेव घेऊन येते. थांब जरा. खाऊ, तुला शेव घेऊन येते. थांब 5 मिनिटं. लाडोला भरून दे. हा, खाऊ भरवते ना मी लाडोला. हो तुला देणार आहे बाई, थांब जरा 1 मिनिट. एवढी घाई करतात का? अच्छा, गोडगोड गोडगोड आहे नुसतं. थांब, मी काऊला शेव आणते. हा बेटा, माधवला पाहिजे सगळ्या खाऊ. चला, बुलबुल आली, तिला खाऊ ठेवायच्या. कशा गोड बाळ, कशा गोड बाळ. काय करू मी तुझं, सांग. तू राहतो का माझ्याकडे? आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं, माझ्याकडे ही जी चिमणा चिमणीची जोडी आहे ती बिलकुल माझं घर सोडत नाहीयेत. म्हणजे त्या संध्याकाळी जातात पण पुन्हा सकाळी येतात.
आणि दुसऱ्या कोणत्याही चिमण्यांना येऊन देत नाहीत. तर आता त्यांचा गृहप्रवेश सुरू आहे आणि त्या घराचे निरीक्षण करतायत. तर पहा, अगदी म्हणजे घर तयार करण्याआधी सुद्धा हे पक्षी जे आहे ते किती घराचं निरीक्षण करतात, त्याची तयारी कशी करायची, काय करायची, ह्याचं सगळं ते म्हणजे निरीक्षण करून मगच ते घर तयार करतात. तर किती सारं हे पक्ष्यांकडनं सुद्धा शिकण्यासारखं आहे, छोट्या छोट्या गोष्टी. तर चला, असो खूप छान आणि आनंद वाटतो ह्या पक्ष्यांना पाहून. आणि तुमच्या तर इतक्या सुंदर कमेंट येतात ना, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद की तुम्ही आमच्या पक्ष्यांवर एवढं प्रेम करता. खूप खूप तुम्हाला मनापासून थँक्यू सो मच. राधे राधे. पुन्हा भेटूया आणि हा आमचा गोड गोड मिठूचा आवाज ऐकूया आणि एंड करूया आपल्या व्हिडिओचा. राधे राधे.